नमस्कार. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी निधी मंजूर झालेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 9 जिल्ह्यांना हा निधी मंजूर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार की कोणते जिल्हे आहेत ते आणि किती हेक्टरसाठी किती निधी मंजूर झाला आहे, हे सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या 9 जिल्ह्यातील 66,312 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 53,73,07,000 इतका निधी वितरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. विभागीय आयुक्त नागपूर, पुणे, अमरावती आणि संभाजीनगर यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने शासनाने निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी म्हणजे 16 एप्रिलला महसूल विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. आता कोणते 9 जिल्हे आहेत ते पाहूया. राज्यातील गोंदिया, वर्धा, सोलापूर, सातारा, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील अवकाळी पावसाने एकूण 49,511 हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाले होते. अवकाळी पावसाचा नागपूर विभागातील गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील 1,504 शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यांचे 665 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पुणे विभागातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात 4,564 शेतकरी बाधित झाले. त्यांचे 2,966 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अमरावती विभागात बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 51,729 शेतकऱ्यांचा मदत मंजूर करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यातील एकूण 8,515 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराची मदत केली जाते. केंद्र सरकारने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30 जानेवारी 2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण आणि आकस्मिक आग आदी स्थानिक आपत्तीमधून बाधितांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही ही मदत थेट हस्तांतर म्हणजे त्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे, बँक खात्यात जमा होणार आहे. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतपिकाच्या नुकसानीसाठी वितरित केलेली मदतीच्या निधीमध्ये या अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर ही होती एक शेतकऱ्यांसाठी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. धन्यवाद.